अनोखं प्रेम भाग 5. घरी आल्यावर शिवम सुहानीला तिच्या रूममध्ये घेऊन गेला. आईच्या बोलण्यामुळे तो आईवर थोडा नाराजच होता. त्याने आईशी जास्त न बोलता रोहितला डॉक्टरांना बोलवायला सांगितलं. शिवम आपल्याशी व्यवस्थित बोलला नाही याची आईला हुरहुर लागून राहिली होती. शिवमने सुहानीला बेडवर बसवलं. तू आराम कर, डॉक्टर येतीलच, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवून देतो, तो म्हणाला आणि तिथून निघून गेला. इतक्यात रूममध्ये रोहितची पत्नी दिशा आली. दिशा 2 दिवसांसाठी आपल्या माहेरी गेली होती. तिच्यासोबत तिची छोटी बहीण निशाही आली होती. निशा ही चंचल आणि स्वार्थी मुलगी होती. ती आपली बहीण दिशापेक्षा खूप वेगळी होती. दिशा स्वभावाने चांगली होती आणि निशा जरा जास्त स्वार्थी होती. निशाला आधीपासूनच शिवमबद्दल आकर्षण होतं. बऱ्याच कालावधीपासून ती वेगवेगळ्या पद्धतीने शिवमला पटवण्याचा प्रयत्न करत होती. पण शिवम तिला काही भाव देत नव्हता. त्यामुळे ती आपल्या बहिणीला भेटण्याच्या कारणाने नेहमी तिथे येत राहायची. तिला माहीत होतं की शिवमचं लग्न झालं आहे, पण तरीही ती हार मानायला तयार नव्हती. तिला हेही ठाऊक होतं की शिवम आणि सुहानीमध्ये सगळं काही ठीक नाहीये. त्यामुळे तिच्या अपेक्षा अजून वाढल्या होत्या. सुहानी, तुझी तब्येत आता कशी आहे? मी 2 दिवसांसाठी माहेरी गेले होते. आणि हो, ही माझी बहीण आहे, निशा. ती निशाची ओळख सुहानीशी करून देत म्हणाली. निशा सुहानीकडे खालीवर पाहत होती व विचार करत होती की ही डाऊन मार्केट सुहानी शिवमला कशी काय आवडली. आपल्या बहिणीच्या आवाजाने ती भानावर आली. सुहानीने निशाला हाय म्हणत स्माईल केली. इतक्यात आई डॉक्टरला घेऊन आल्या. डॉक्टरने सुहानीच्या जखमेचे ड्रेसिंग वगैरे केलं आणि तिला टाके घालण्याची गरज नसल्याचं सांगितलं. निशाचे डोळे मात्र सारखे शिवमला शोधत होते. डॉक्टर गेल्यानंतर आई शिवमच्या रूममध्ये आल्या आणि त्याला डॉक्टरने काय सांगितलं ते कळवलं. शिवम जास्त काही बोलला नाही. तो अजूनही तोंड फुगून बसलेला होता. आई त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, पण शिवम प्रतिसाद देत नव्हता. शिवम, काल तूही पावसात भिजला होतास ना? तूही डॉक्टरला दाखवायला हवं होतंस, आई काळजीने म्हणाल्या. पण शिवमने फक्त मी ठीक आहे म्हणून उत्तर दिलं. शेवटी आईला नाईलाजाने तिथून जावं लागलं. शिवम रूममध्ये एकटाच आहे या संधीचा फायदा घेत निशा तिथे आली. निशाला अचानक पाहून शिवम शॉक झाला. तिला आपल्या रूममध्ये आलेली पाहून शिवमला राग आला. तो तिच्याकडे रागाने पाहत होता. हाय शिवम, तुला अचानक येऊन सरप्राईज दिला ना? ती हसून म्हणाली. सॉरी, लग्न झालेल्या लोकांनी आपल्या रूमचे दरवाजे बंदच ठेवायला पाहिजेत, नाहीतर कुणीही आत येऊ शकतं, जशी आता मी आले, ती हसत म्हणाली. पण शिवमने काही न बोलता आपला चेहरा दुसरीकडे वळवला. पण सुहानी कुठे आहे? अरे हो, आठवलं. मला असं सांगितलं गेलं होतं की सुहानी आणि तू एका रूममध्ये नाही राहत. ती मुद्दाम त्याला टोचल असे बोलत होती. अरे रे, काय अवस्था झाली आहे या रूमची. फ्लॉवर पॉटमधील फुलं सुकलेली आहेत. बेडवरची बेडशीट व्यवस्थित नाही. सुहानीने तुझी नाही तर या रूमची तरी काळजी घ्यायला हवी. पत्नीचे काही अधिकार आणि कर्तव्य असतात, ती तरी पूर्ण करायला हवीत तिने. तिचं बोलणं ऐकून शिवमच्या तळपायाची आग मस्तकात जात होती, पण त्याने स्वतःला सावरलं. निशा त्याच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती. तिने तो ग्लास त्याच्या समोर केला आणि हसत त्याच्या डोळ्यात पाहायला लागली. पण त्याने तो घ्यायला नकार दिला. अरे, आता मी काय केलं आहे? तू माझ्यावर का नाराज आहेस? मी तर किती दिवसांनी आले आहे. पण मी असं ऐकलं आहे की सुहानी तुला बदलायला निघाली आहे. जी पत्नी आपल्या पतीसोबत राहू इच्छित नाही, पण तिला त्याच्या जीवनावर, त्याच्या सवयींवर पूर्ण अधिकार हवा आहे. हे थोडं विचित्रच वाटतंय. काय बघितलंस एवढं तिच्यात? ती नाराजीने म्हणाली. इतक्यात दिशा तिथे आली. निशाने शिवमला ज्यूस द्यायला आल्याचं नाटक केलं. काहीतरी कामासाठी दिशा निशाला तिथून घेऊन गेली. शिवम खूप चिडला होता. निशा प्रत्येक वेळी येऊन त्याला इरिटेट करत असायची. बऱ्याच वेळा त्याने तिला स्पष्ट सांगितलं होतं की त्याला तिच्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, पण ती त्याच्या मागेच लागली होती. तो विचार करत होता. इतक्यात त्याला एक फोन आला. त्यानंतर तो तयार झाला आणि काही कामानिमित्त बाहेर निघून गेला. सुहानी आपल्या रूममध्ये बसली होती आणि झालेल्या सगळ्या घटनांचा विचार करत होती.
शिवमच्या थोड्या बदलत चाललेल्या वागण्याचाही ती विचार करत होती. आपल्या जीवनात पुढं काय होणार आहे याची तिला कल्पना नव्हती. पण आता तिने सगळं देवावर सोपवलं होतं. इतक्यात तिला आईचा फोन आला. आईने पेपरमध्ये ते पावसात अडकून पडल्याची बातमी वाचली होती. त्यामुळे त्यांनी काळजीने सुहानीला फोन केला. पण सुहानीने आईला सांगितलं की ते दोघेही ठीक आहेत. आईला वाटत होतं की शिवम सोबत असताना सुहानीला काही होणं शक्यच नाही. त्या सुहानीला खूप नशीबवान समजत होत्या की सुहानीला शिवमसारखा पती मिळाला. त्यांचं बोलणं ऐकून सुहानी थोडी शांत झाली. पण आईला दाखवण्यासाठी तिने आईच्या बोलण्याला दुजोरा दिला. निशा सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊन आली होती. तिने आणलेले गिफ्ट बघून घरातले सगळे खुश झाले. तिने सुहानीलाही तिच्या रूममध्ये जाऊन परफ्यूम गिफ्ट केला. सुहानी तो घेत नव्हती, पण तिने खूप आग्रह करून तो परफ्यूम सुहानीला घ्यायला लावला. काही वेळाने शिवम घरी आला. निशा शिवमची वाटच पाहत होती. तिने शिवमला सांगितलं की तिने त्याच्यासाठीही एक गिफ्ट आणलं आहे. ते तिने त्याच्या रूममध्ये ठेवलं आहे. शिवम अनिच्छेने आपल्या रूममध्ये गेला आणि हे पाहून थक्क झाला की निशाने त्याची पूर्ण बेडरूम फुलं आणि कॅन्डल्सने सजवली होती. आता तो खूप इरिटेट झाला. त्याला निशा 1 मिनिटसुद्धा आपल्या डोळ्यांसमोर सहन होत नव्हती. पण ती त्याची वहिनी, दिशाची बहीण असल्यामुळे तो तिला काही म्हणत नव्हता. वहिनीला हे सगळं सांगितलं तर वहिनी त्यालाच चुकीचं समजेल, म्हणून तोही गोष्ट कुणालाही सांगत नव्हता. तो आपल्याच विचारात हरवलेला होता. इतक्यात निशा परत त्याच्या रूममध्ये आली. शिवम ती सजावट पाहून खूप चिडलेला होता. काय झालं शिवम, तुला ही सजावट आवडली नाही? मी इतक्या मेहनतीने हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे, पण तू तर आल्यापासून माझ्याशी धड बोलतही नाहीस. इतकी सुंदर मुलगी तुझ्यासमोर उभी राहून तुझ्या डोळ्यात पाहून बोलत आहे, पण तू माझ्याकडे साधं बघतही नाहीस. दरवेळी मी माझं प्रेम तुझ्याजवळ व्यक्त करते, पण तू दरवेळी माझं मन मोडतोस. इतकी वाईट आहे का मी? तो रागाने दुसरीकडे पाहत सगळं ऐकत होता. तो चिडून तिथून निघून जायला लागला, पण तिने त्याचा हात धरून त्याला थांबवलं. त्याने तिचा हात झटकला आणि रूमबाहेर निघून गेला. आता या निशाला कटवण्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे हे त्याने ओळखलं. डायनिंग टेबलवर रोहित, दिशा आणि सुहानी जेवण करत बसले होते. दिशाने खूप छान स्वयंपाक बनवला होता. आई आणि बाबांनी आधीच जेवण केलं होतं व ते आपल्या रूममध्ये आराम करत होते. इतक्यात शिवम रागातच तिथे आला. जेवण झालं का तुझं? तो म्हणाला. सुहानीने मानेनेच होकार दिला. रोहित आणि दिशाला एक्सक्यूज मी म्हणत त्याने लगेच सुहानीला उभं केलं आणि तिला उचलून तो तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. दिशा आणि रोहितला कळेना की अचानक काय झालं. शिवम सुहानीला तिच्या रूममध्ये घेऊन आला व बेडवर बसवलं. तिला काहीही न बोलता त्याने वॉर्डरोबमधून तिची सुटकेस